नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय इयत्ता 8वी पाठ दुसरा आरोग्य व रोग. आपण याच्यामध्ये संक्रामक रोग कशा प्रकारे पसरतात, त्याला कारणीभूत कोण आहेत आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत किंवा त्याची लक्षणं काय आहेत याच्याविषयी या सेशनमध्ये बघणार आहोत. तसेच ते होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा, सद्यस्थितीतील काही महत्वाचे रोग याच्यामध्ये आपण पहिला आधार बघतोय तो म्हणजे डेंग्यू. आपण आपल्या आजूबाजूला बघतो की एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर त्याला डेंग्यू झालाय असं म्हटलं जातं, त्याला डेंग्यूचा ताप आला. आता ह्याच्यापूर्वी आपण अशा तापांबद्दल कधी ऐकलं नव्हतं, परंतु आता आपण बघतो की लेप्टोस्पायरोसिस, त्याच्यानंतर डेंग्यू, त्याच्यानंतर इतर म्हणजे स्वाईन फ्लू असेल किंवा हे आजार होतात कसे आणि ते होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी. तर डेंग्यू या तापाविषयी आपण बोलतोय की फ्लेवी व्हायरस नावाचा जो व्हायरस आहे डेन 1-2, हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये एडिस एजिप्ती नावाच्या डासामार्फत आपल्या शरीरात जातो आणि आपल्या शरीरात गेल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं. आपल्याला माहित आहे व्हायरस हे आपल्या शरीराला खूप घातक असतात. आता हा आजार झाल्यानंतर त्याची काही लक्षणं आहेत. आजार ओळखायचा कसा? ताप येतो, बहुसंख्य आजारामध्ये ताप येतोच, तीव्र डोकेदुखी असते, त्यानंतर तीव्र सांधेदुखी सुद्धा आणि अंगदुखी सुद्धा होते. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत म्हणजे सॉकेट आय सॉकेट जिथे आहेत तिथे खूप वेदना होतात. आता याच्यामध्ये उलट्या होणे हा सुद्धा एक त्याचं लक्षण आहे. त्याचं रक्तबिंबिका कमी होणे. आता हा एक महत्वाचा शब्द आहे बघा. रक्तबिंबिका म्हणजे काय? तर प्लेटलेट्स. आपल्या रक्तामध्ये व्हाईट ब्लड सेल्स आहेत, त्याच्यानंतर तांबड्या रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड कार्पसल्स आहेत आणि त्याच्याबरोबरच प्लेटलेट्स सुद्धा असतात. या प्लेटलेट्स जखम झाल्यानंतर थ्रोम्बोसाइट्सच्या मार्फत बाहेर येतात आणि तिथे जखमेला क्लॉट निर्माण करतात. तर ह्यांचं प्रमाण कमी झालं तर ते सुद्धा आपल्या शरीराला म्हणजे आपल्याला प्राणघातक असतं आणि म्हणून अशा प्रकारच्या आजाराला आपल्याला घाबरायला पाहिजे आणि योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. आता मला सांगितलं त्याप्रमाणे एडिस एजिप्ती नावाच्या डासापासून हा आजार आपल्याला होतो. तर आपल्या आजूबाजूला आपण जिथे कुठे बसतो बहुसंख्य ठिकाणी डास तिथे असतातच. तर अशा प्रकारचे डास वाढू नयेत म्हणून बाहेर पडलेले टायर जे वापरात नाहीत, त्याच्यानंतर एसीच्या खाली जे पाणी पडतं ते पाणी साठलं जातं आणि अशा ह्या स्वच्छ पाण्यामध्ये एडिस एजिप्ती नावाचा डास होतो, त्याच्या आळ्या असतात आणि ह्याच आळ्या पुढे वाढून नंतर आपल्याला जर त्यांनी बाईट केलं, चावलं तर आपल्याला डेंग्यू हा आजार होऊ शकतो. म्हणून सांगितल्याप्रमाणे आपण स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, आपला परिसर स्वच्छ ठेवलाच पाहिजे. त्याप्रमाणे अशा प्रकारचे डास वाढवू नयेत आणि म्हणून त्याच्यासाठी पाणी कुठेही साचून देऊ नका. आता ह्याच्या पुढील आजार आपण बघतोय तो म्हणजे आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू बघा, काही वर्षापूर्वी स्वाईन फ्लू नावाचा आजार आपल्याकडे आला. डुकराच्या लाळेमधून ह्या विषाणूंचा प्रसार होतो. या विषाणूंच्या सानिध्यात आलेल्या माणसाकडून हा दुसऱ्या माणसाकडे आजार जाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये जो रोगी आहे त्याच्या घामातून सुद्धा हा व्हायरस पसरू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे ही संस्था आहे. तर ह्याच्यामध्ये रोग्याच्या घशातील जो द्राव आहे त्याला आपण स्वॅब म्हणतो, तो टेस्टिंगसाठी नेला जातो आणि त्याच्यानंतर प्रयोगशाळेत त्याच्यावर वेगळ्या प्रकारच्या चाचण्या करून त्या पेशंटला स्वाईन फ्लू आहे की दुसरा कोणता ताप आहे ते बघितलं जातं आणि स्वाईन फ्लू असेल त्याला आयसोलेट करून त्याला ट्रीटमेंट दिली जाते. तर याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या की त्या पेशंटला धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, त्याचप्रमाणे ओठ जीभ काळी पडणे, खूप चिडचिडे होणे, खोकला शिंक येणे किंवा घसा खोकवणे, शरीर दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा, चक्कर येणे किंवा छाती व पोट याच्यामध्ये दुखणे अशा प्रकारची लक्षणं त्या रोग्यामध्ये दिसतात. तर सांगितलं डेंग्यू प्रमाणेच आपण सुद्धा अशा प्रकारच्या व्यक्तींच्या सानिध्यात येऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे
आणि स्वाईन फ्लू या आजारापासून आपला स्वतःचा बचाव केला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, एड्स या आजाराविषयी आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे. एड्स प्रामुख्याने होतो कशाने? एड्स हा लैंगिक शारीरिक म्हणजे असुरक्षित अशा लैंगिक संबंधातून होतो. त्याच्यामुळे जे शारीरिक संबंध असे ठेवले जातात त्याला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे. आता एड्स म्हणजे काय? तर ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. याच्यामधून HIV म्हणजेच ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस या व्हायरसमुळे हा आजार पसरतो. सर्वप्रथम ह्या आजाराची लक्षणं आफ्रिकेमधील काही माकडांमध्ये आढळली आणि त्याच्यानंतर हा आजार पुढे पसरत गेला. या आजारामध्ये त्या रोग्याची प्रतिकार क्षमता कमी होते, म्हणजे इम्युन सिस्टीम कमी होते आणि त्याच्यामुळे इतर आजार जसे TB आहेत, कर्करोग आहे, अशा आजारांना तो ग्रासला जातो आणि एका ठराविक वेळेनंतर तो खंगत जाऊन त्याचा मृत्यू सुद्धा येऊ शकतो. म्हणजे हा अत्यंत प्राणघातक असा आजार आहे. याच्यावर कोणताही उपाय नाही. जगभरातले सायंटिस्ट याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना अजून तो उपाय मिळालेला नाही. कंट्रोल केला जाऊ शकतो, परंतु याला पूर्णपणे हा आजार बरा होऊ शकत नाही. तर हा आजार होण्यासाठी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे असुरक्षित लैंगिक संबंध याच्यातून हा आजार पसरतो. हा आजार ब्लड ट्रान्सफ्युजन करताना, म्हणजे ज्या एखाद्या पेशंटला समजा एड्स झालेला आहे तर दुसऱ्या पेशंटला रक्त देताना हा आजार त्याच्या शरीरात जाऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रेग्नंट असलेल्या मातेला जर एड्स असेल तर त्या बाळाला हा आजार होऊ शकतो. सिरिंज जर वापरल्या गेल्या, एड्स रुग्ण असलेल्या व्यक्तीला दिलेलं इंजेक्शन आणि तेच इंजेक्शन परत दुसऱ्या एका सदृढ माणसाला वापरलं तर हे विषाणू त्याच्या शरीरात सुद्धा प्रवेश करतात. तर ह्या आजारापासून वाचणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंधापासून नेहमीच दूर राहा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा आजार जो आहे तो रोग्याला स्पर्श केल्यामुळे होत नाही किंवा त्याला आलिंगन दिल्यामुळे होत नाही. तर असा जो गैरसमज आहे तो गैरसमज आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे आणि अशा व्यक्तीला, एड्स झालेल्या व्यक्तीला आपल्याला मदत केली पाहिजे. समाजात त्यांना वागण्यासाठी, त्यांच्या वर्तणुकीसाठी आपण त्यांना मदत करायला पाहिजे. अशा प्रकारे आपण या आजारावर उपचार करतो. बघा, आता आपण बघतोय प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार. याच्यामध्ये रेबीज हा अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. माकड, ससा, मांजर किंवा कुत्रा यांच्या चावण्याने हा आजार होतो. परंतु जो प्राणी आपल्याला चावतो त्याला जर रेबीज झाला असेल तरच हा आजार पसरतो. याची आपण एवढी भीती बाळगणं गरजेचं नाही. ज्यांना रेबीज झालेला आहे त्यांनाच हा फक्त त्या कुत्र्यापासूनच हा आजार पसरू शकतो. तर ह्याची लक्षणं साधारण 90 ते 125 दिवस याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर त्याच्यापूर्वी याची ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे. रेबीज झालेला माणूस जो आहे त्याला पाण्याची भीती वाटते. महत्वाची गोष्ट म्हणजे हा मज्जातंतूद्वारे मेंदूत प्रवेश करतो, म्हणजे स्पायनल कॉर्डद्वारे आपल्या मेंदूत प्रवेश करतो. हा प्राणघातक आजार आहे. पाण्याची भीती ह्या रोग्याला वाटते, म्हणजे त्याला हायड्रोफोबिया होतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा असंसर्गजन्य रोग आहे. रेबीज झालेल्या माणसाला हात लावला किंवा त्याच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार होत नाही. तर मुलांनो, आता आपण काय शिकलो त्याच्याबद्दल बघूया. डेंग्यू हा ताप आला तर हा प्राणघातक होऊ शकतो जर त्याला योग्य वेळेत ट्रीटमेंट मिळाली नाही तर. हा एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून होतो हे आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण बघितला स्वाईन फ्लू हा सुद्धा डुकराच्या लाळेतून हा माणसांकडे जातो आणि माणसातून इतर माणसांमध्ये म्हणजे पसरतो. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा बाहेर फिरत असतो त्यावेळेला सोशल डिस्टन्सिंग ठेवणं किंवा मास्क वापरणं जेवढं शक्य होईल ते आपण करायला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचे आजार आपल्या शरीरात येणार नाहीत. त्याचप्रमाणे आपण जिथे राहतो तिथल्या महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायती ज्या डासांपासून आजार होतात त्या डासांवर फवारणी करण्यासाठी किंवा त्या नाल्यांमध्ये किंवा सगळीकडे फवारणी करण्यासाठी या कार्यरत असतात. आपण त्यांना सुद्धा मदत केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण एड्स विषयी बघितलं. एड्स झालेल्या माणसाच्या रक्ताची चाचणी
करताना एलिसा ही टेस्ट खूप महत्वाची आहे. एलिसा टेस्टचं निदान जर एड्स असं झालं तरच त्या माणसाला एड्स आहे असं बोललं जातं. आणि आपण शेवटला जो आजार बघितला तो म्हणजे होता रेबीज. हा प्राण्यांमार्फत होणारा आजार आहे आणि हा माकड किंवा कुत्रा किंवा ससा किंवा मांजर यांच्यापासून पसरतो. धन्यवाद.